अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, तत्पर उपचारांना माया ममतेची जोड. हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल. डॉक्टर व्यंकटेश तरकसबंद, डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे 0 ते 18 वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणारं विश्वासार्ह हॉस्पिटल. राजारामपुरी पोलीस ठाणे हद्दीतील गणेश मंडळांची बैठक संपन्न. सार्वजनिक गणेशोत्सव सुरळीत पार पाडावा यासाठी राजारामपुरी पोलीस ठाणे विभाग अंतर्गत गणेशोत्सव मंडळांची बैठक अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, शहर DYSP अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली आज राजारामपुरीतील खरे मंगल कार्यालय येथे पार पडली. प्रथम गणेश उत्सवासाठी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणाऱ्या परवानाबद्दल माहिती देण्यात आली. तसेच गणेश मंडळांनी मंडप बनवताना वाहतुकीला अडथळा होणार नाही याची खबरदारी घ्यावी. जास्तीत जास्त मंडळांनी डॉल्बीचा वापर करू नये. मूर्तीची काळजी घेण्यासाठी 2 स्वयंसेवक 24 तास मंडपामध्ये ठेवावेत. गणेश मंडपामध्ये CCTVची व्यवस्था करावी. गणेशोत्सव काळामध्ये कोणत्याही पदाधिकारी अथवा कार्यकर्ते यांच्याकडून आक्षेपार्ह स्टेटस अथवा पोस्ट व्हायरल होणार नाही याची खबरदारी घ्यावी. तसेच सदरचा गणेशोत्सव हा शांततेने व कोणताही अनुचित प्रकार न घडता आनंदी वातावरणामध्ये पार पाडावा याबाबत मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी दक्षता घ्यावी. यासह अनेक महत्त्वाच्या सूचना मंडळांना देण्यात आल्या. यावेळी बोलताना शहर DYSP अजित टिके म्हणाले, आज राजारामपुरी पोलीस स्टेशन हद्दीमधील जे काही गणेश मंडळ आहेत त्या गणेश मंडळांची आज बैठक आयोजित करण्यात आली होती. विशेषतः राजारामपुरीमध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. आगमनाची मिरवणूक आहे ती मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते. तर त्या आगमनाच्या मिरवणुकीच्या अनुषंगाने ही बैठक आज आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये सर्वच गणेश मंडळांनी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला. सर्व मंडळी या ठिकाणी हजर होती. मंडळाचे अध्यक्ष, कार्यकर्ते हे सुद्धा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आज हजर होते. त्या बैठकीमध्ये मंडळाचे अध्यक्ष, कार्यकर्ते यांनी मागच्या मिरवणुकीच्या अनुषंगाने काही सूचना दिल्या, काही पॉझिटिव्ह सूचना दिल्या. त्याची सुद्धा या मिरवणुकीमध्ये अंमलबजावणी करण्याचा प्रशासन म्हणून आमचा प्रयत्न असणार आहे. तसेच पोलीस प्रशासन, MSCB असेल, महानगरपालिका असेल, RTO डिपार्टमेंट असेल यांचे सुद्धा प्रतिनिधी या बैठकीसाठी हजर होते. त्यांनी त्यांच्या विभागाच्या ज्या काही सूचना असतील त्या सुद्धा सूचना सर्व गणेश मंडळांना आज देण्यात आलेल्या आहेत. त्याचं पालन करण्यासंदर्भामध्ये त्यांना आवाहन करण्यात आलेलं आहे. तसेच पोलीस प्रशासनाकडून सर्व गणेश मंडळांना ज्या काही रितसर योग्य परवानगी आहेत त्या परमिशन घेऊनच गणेश मंडळांनी श्रींच्या मूर्तीची स्थापना करावी. विनापरवाना कुठलंही मंडळ स्थापन करू नये. त्याच पद्धतीने मिरवणुकीमध्ये जे काही स्ट्रक्चर्स असतील, साऊंड सिस्टीम असतील, लेझर असतील, या पद्धतीने जे काही नियम कायदे आहेत याची सर्व सूचना त्यांना देण्यात आलेली आहे. आणि या सूचनांचं पालन जर नाही केलं, कायदेशीर मार्गाचं पालन नाही केलं तर कशा पद्धतीने गुन्हे दाखल होतील आणि कशा पद्धतीने कारवाई होईल हे सुद्धा आज सर्व गणेश मंडळांना सांगितलेलं आहे. आगमनामध्ये जे काही मंडळ आहेत त्यांचे लॉट्स पाडले जातील. त्या लॉट्स पद्धतीनं ज्या मंडळांना जो क्रमांक मिळेल त्या क्रमांकानुसार त्या मंडळाचे नंबर्स लागतील आणि त्या पद्धतीने मिरवणूक चालू होईल. मागच्या वर्षी सुद्धा राजारामपुरीमध्ये त्या पद्धतीने लॉट्स प्रमाणेच मिरवणुका झाल्या होत्या. अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला होता. यावर्षी सुद्धा त्या लॉट्स प्रमाणेच मिरवणुका निघतील. आणि यावर्षी असा निर्णय घेण्यात आलेला आहे की जे पारंपरिक मंडळ आहेत त्यांचे वेगळे लॉट्स निघतील. ते सुरुवातीला राहतील त्या लॉट्स प्रमाणे आणि जे पारंपरिक नाहीत त्यांचे वेगळे लॉट्स निघून ते वेगळ्या पद्धतीने त्याच्या मागे असतील. परंतु पारंपरिक वाद्य असणारी सर्व मंडळ हे पुढे असतील त्या लॉट्स प्रमाणे. हा एक या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे. तसेच राजारामपुरी पोलीस स्टेशन हद्दीअंतर्गत गणराय अवॉर्ड सुद्धा यावर्षी आपण घेणार आहे. त्याचे निकष ठरवून सर्व मंडळांना ते वितरित केले जातील आणि त्या निकषाप्रमाणे गणराय अवॉर्ड घोषित केले जाईल. त्यांना अवॉर्ड देण्यात येईल सर्व मंडळांना. त्याच पद्धतीने गणेश मंडळाच्या अनुषंगाने, उत्सवाच्या अनुषंगाने जे काही कायदेशीर बाबी आहेत, सर्वोच्च न्यायालयाची वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश आहेत त्या सर्व आदेशांची सूचना सर्व गणेश मंडळ अध्यक्ष, कार्यकर्त्यांना देण्यात आलेली आहे. त्या मंडळाचं पालन करावं. कायदे, कानून या सगळ्यांच्या गोष्टीचं पालन करावं, नियमांचं पालन करावं या पद्धतीच्या सुद्धा सूचना सगळ्यांना आज देण्यात आलेल्या आहेत. सर्वांनी गणेश आगमनाच्या वेळेस जो गणेश आगमनाचा दिवस आहे त्याच दिवशी पोलीस प्रशासनाची परमिशन असणार आहे. त्या दिवसाव्यतिरिक्त कुठलीही या दिवशी परमिशन दिली जाणार नाही. आणि विनापरवाना जर कुठलीही मिरवणूक काढली तर त्या पद्धतीने त्यांच्यावर, त्या मंडळावर, अध्यक्ष, कार्यकर्ते यांच्यावर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. त्यामुळे माझं सर्व गणेश मंडळाचे अध्यक्ष, कार्यकर्ते यांना आव्हान आहे
की आगमनाचा जो दिवस आहे त्या दिवशीच आपण पोलीस बंदोबस्त डिप्लॉय केलेला असतो. इतर दिवशी पोलीस बंदोबस्त आपल्याला नेमता येत नाही दररोज. त्यामुळे आगमनाच्या दिवसाव्यतिरिक्त कुठल्याही दिवशी कुठल्याही मंडळाला परवानगी देण्यात येणार नाही. बैठकीस राजारामपुरी पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, अभियंता RB पाटील, MSCB अभियंता महेश मानसिंग पाटील, वाहतूक शाखा निरीक्षक ज्योती पाटील यांच्यासह राजारामपुरी पोलीस हद्दीतील गणेश मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्षांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.